अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान अंतर्गत राबविण्यात येणार आहे। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। याच संदर्भात 5 मार्च रोजी तहसीलदार कार्यालयात तहसीलदार महेश रामगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार वार्ता पार पडली। या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित समस्याचे त्वरित निराकरण करण्यात भर दिला जाणार आहे। या शिबिरामध्ये पंचायत समिती, आरोग्य, कृषी आणि वन विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी सहभागी होऊन नागरिकांना विविध योजनांची माहिती आणि लाभ देणार आहेत। हे समाधान शिबिर मंडळनिहाय आयोजित करण्यात येणार असून 7 मार्च पासून पाथर्डी येथे शिबिराची सुरुवात होणार आहे। तहसीलदार महेश रामगुंडे यांनी नागरिकांना या शिबिरात जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। सर, न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। आज तेल्हारा तहसीलमध्ये माननीय तहसीलदार साहेबांच्या दलनात साहेबांची आज छत्रपती शिवाजी महाराज राज्योत्सव अभियान शिबिराचा पहिला टप्पा गाठत आहात। सर, आपण या शिबिराच्या पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थी, दारिद्र्यरेषेखालील काही असणारे गोरगरीब, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी या संदर्भात आपण कोणकोणत्या योजना त्यांना देणार आहात? महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तसेच माननीय महसूल मंत्री महोदयांच्या सूचनेनुसार आम्ही दिनांक 7/3/2026 रोजी पाथर्डी मंडळ तसेच पुढील कालावधीत तालुक्यातील 6ही मंडळांमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान टप्पा क्रमांक 1चं आयोजन केलेलं आहे। या अभियानामध्ये प्रामुख्याने महसूल विभागांच्या ज्या 15 सुविधा आहेत त्याचा आम्ही लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये विद्यार्थ्यांसाठी दाखले, निराधार तसेच दिव्यांग लोकांसाठी सामाजिक जी आमची योजना आहे निराधार योजना त्याचा लाभ, 7/12 संबंधी ज्या काही त्रुटी असतील, 7/12मध्ये राहिलेलं क्षेत्रफळ असेल किंवा नावात दुरुस्ती असेल त्या संबंधातील त्यांचे अर्ज, आता नव्याने ज्या अधिसूचना किंवा अकृषक बाबतीत आलेलं आहे त्यासंबंधी मार्गदर्शन, तसेच काही लोकांनी अकृषक कामासाठी लोकांकडनं छोटे छोटे भूखंड असेल किंवा अनधिकृतपणे खरेदी केलेले आहेत किंवा ते स्टॅम्प पेपरवरती खरेदी केलेले आहेत परंतु त्याच्या नोंदी अजूनपर्यंत 7/12वरती आलेल्या नाहीत, अशा अकृषक प्लॉट घेणाऱ्या व्यक्तींसाठी आपण कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। यासाठी सहाय्यक निबंधकसुद्धा त्या ठिकाणी हजर राहणार आहेत। तर या अशा विविध योजना महसूल विभागाशी संबंधित तसेच इतर विभाग जसे की पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग यांच्यामार्फतसुद्धा तिथे स्टॉल लावण्यात येणार आहेत आणि त्यांच्या विभागामार्फतसुद्धा विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। याकरता आम्ही तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, विद्यार्थी, नागरिकांना असे आवाहन करतो की या मंडळामधील आपण या कॅम्पमध्ये हजर राहून आमच्या या सर्व सेवांचा आपण लाभ घ्यावा, म्हणजेच या शिबिरांचं फल निष्पत्ती आम्हाला मिळेल व आम्हाला याबद्दल लोकांना सेवा दिल्याचं समाधानसुद्धा मिळेल। धन्यवाद। महान्यूज 7 करिता अकोलावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट।